सच्चिदानंद सिंह किंवा ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी मीडियासमोर जाऊन बोलायची काहीच गरज नव्हती असं आमदार अनिल पाटील म्हणाले। त्यांना जे आक्षेप होते ते त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे जाऊन बोलणं अपेक्षित होतं, ते झालेलं नाही असंही अनिल पाटील म्हणाले। आमची शिस्तभंग समिती आहे आणि ती या दोघांवर काय कारवाई करायची या संदर्भात निर्णय घेईल असंही ते म्हणाले। सच्चिदानंद सिंह यांच्या मागे कोण आहे याचीही माहिती घेतली जाईल असं अनिल पाटील म्हणाले। खरं तर समजा जर का हे दोन्ही सिनियर नेते आहेत आणि दोन्ही सिनियर नेत्यांनी ह्या प्रकारे मीडियाच्या समोर जाऊन बोलण्याची फार काही आवश्यकता नव्हती। त्यांना बोलायचं होतं तर त्यांना पार्टीच्या समोर, पक्षश्रेष्ठींसमोर आणि पक्षश्रेष्ठींसमोर या सगळ्या गोष्टींची चर्चा करणं त्यांची जास्त आवश्यकता होती। आणि इलेक्शन कमिशनला त्याच्या बाबतीमध्ये जी काही माहिती द्यायची असेल, ज्या पत्राचा वारंवार तुम्ही उल्लेख करतात, ऑफिस बेरर म्हणून ज्या जबाबदाऱ्यांची डिस्ट्रीब्युशन केलेलं असेल त्याची मागणी ही इलेक्शन कमिशनकडूनच पक्षाकडे सातत्याने केली जायची, ती सुद्धा माहिती इलेक्शन कमिशनला दिली गेलेली। त्या नक्की याच्या बाबतीमध्ये आता एक कोर कमिटीची मीटिंग होईल। त्यांनी ह्या प्रकारे समजा जर का मीडियाच्या समोर जाऊन पक्षाला कुठेतरी बदनाम होण्याच्या दृष्टिकोनातून समजा जर का काही स्टेटमेंट केलेले असतील तर त्यांना त्याची विचारणा होईल। त्यांनाही त्याची नोटीस पाठवण्याची मला तरी वाटतं की ती आवश्यकता असेल। तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील किंवा 1 to 1 त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा जर का गैरसमज आला असेल किंवा कोणाचाही गैरसमज असेल तर तो काढण्याचा प्रयत्न केला जाईल।